हा चेक वटला, ध्यानांशन्याला त्यांचे पैसे परत देऊन टाक. माझ्या दादाचं घर सोडवून घे. शन्या, शब्द दिला तो पाळला. माझ्या नावाला जागला. आता नाही तुझ्याकडनं दादाच्या घराचे पेपर ताब्यात घेतले ना, तर बघ आता तुला कळेल तो राधिका गुरुनाथ सुभेदार कशी आहे. हॅलो बोल बाले. दादा, आज काहून नाही आलास रे? हा, आणि मी फोन करत होती तर उचलला पण नाही. अगं थोडा कामात होतो. बोल ना. काय एक आनंदाची बातमी आहे दादा, आपली ऑर्डर पुरी झाली. अरे वा, छान. आणि स्वतः साहेब आले होते ऑर्डर घेऊन जायला, आणि त्यांनी 4 लाखाचा चेक पण दिलाय. खरंच ऐकून खूप बरं वाटलं बाले. तुझ्या कष्टाला त्यांनी न्याय दिला, लगेच पैसे पण दिले. दादा, फक्त माझे कष्ट आहेत का? तुमच्या सगळ्यांचेही खूप कष्ट आहेत. आणि हे पैसे तर तुझेच आहेत ना दादा, ऐकतोयस ना? हा हा बाले, बोल ना. अगं काय, खूप आनंदात आहे ना, त्यामुळे काय बोलावं काही सुचत नाही बाले. दादा, आणि ऐक ना, आज रेवती पण आली होती. तिनं ते काम चाललं होतं त्याचं शूटिंग घेतलं, माझंही शूटिंग घेतलं, आणि ते लगेच टीव्ही वरती पण दाखवलं. तुला तिने फोन केला होता ना, तू पाहिलंस ना? अगं बाले, टीव्ही बघायला मला कुठला वेळ. पण तू टीव्हीत दिसलीस बाले, खूप बरं वाटलं बघ ऐकून. आपल्या घराण्यात एवढं मोठं काम कोणी केलं नाही बाले. दादा, अरे मोठं काम काय, हे रेवतीमुळे झालं, नाहीतर नसतं झालं. आणि हा, चिटणीस सरांनी माझी मुलाखत पाहिली, त्यांनी स्वतः येऊन कौतुक केलं. हो का? छान बाले, छान. दादा, तू बरा आहेस ना? हो. असं काहून विचारून राहिली तू? नाही, आवाज काहीतरी वेगळाच येऊन राहिला. अरे टेन्शन काऊन घेतोस तू? आता आपल्याकडे पैसे आहेत, आपण यांना त्यांचे पैसे परत देऊ शकतोय. तू काळजी नको करू दादा. नाही ग, नाही करत काळजी बाली. नाही, तुझा आवाज तर काहीतरी वेगळाच येऊन राहिला. खरं सांग, काय झालंय? दादा, तू मला नाही सांगणार का? सांग बरं. नाही ग बाले, जरा तब्येत ठीक नाही ना माझी, म्हणून. बाकी काही नाही, तू काळजी करू नकोस. हा, वाटलंच होतं मला. इतके दिवस बडबड करतो, आजारी पडणार नाही तर काय? बरं ठीक आहे, असं कर, डॉक्टरांकडे जाऊन ये. हा, वहिनी आहे का घरी? बरं ठीक आहे, मी येते तिथे, आपण मिळून जाऊया डॉक्टरांकडे. हा, नाही नाही बाले, तू इकडे येऊ नकोस, तू आधी घरी जा. नानींना नानांना सांग, अथर्वही तुझी वाट बघत असेल ना. मला खरंच खूप आनंद झालाय बाले, आपण लवकरच भेटू. अरे लवकरच काऊन? उद्याच फोन करून येऊन जाते ना तुझ्याकडे. बरं दादा, काळजी घे बरं. हा, औषध घे वेळेवर. उद्या भेटूया, फोन करते तुला. हा, बर, फोन कर बाले, आणि घरी नीट जा. ठेवू? आली आली, आमचे शूरवीर लेक आली. वेलकम होम, वेलकम. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. थँक्यू. चला. चला. अहो, असं काय?
ताई नमस्कार कर. अगं चला या या गुप्ते हा. बरं झालं आज तुम्ही सगळेजण इथेच आहात. अगं आज तुला भेटल्याशिवाय कोणीही घरी जायचं नाही असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं. हा. ए पण तुझी ती टीव्ही वरची मुलाखत टाप. रेवती नाही नाही तुझ्यामुळे झाला ते म्हणजे राधिकेचे विचार तिने केलेले अपार कष्ट हे लोकांसमोर गेले त्या निमित्तानं. हा? मला खरंच खूप आनंद झालाय. एक सामान्य गृहिणी ते उद्योजिका. आणि हो रेवती तू प्रश्न फार छान विचारलेस ना आणि हिने उत्तर सुद्धा उत्तम दिलेली आहेत. बरं अजून एक आनंदाची बातमी. काय काय विशेष? ऑर्डर तर पूर्ण झाली पण चेकही मिळालाय. नानीजी तुमच्या हाताने देवापुढे ठेवा. चला या डबल आनंदा प्रत्यर्थ सगळ्यांचं तोंड गोड करूयात. हे अगं पेढे काढ मगाशीच आणून ठेवलेत. हो हो पहिला पेढा राधिकाला. येस वहिनी आता उद्या चेक भरून टाकतो. आणि चेक पण माझ्याच बँकेचा आहे. अरे वा म्हणजे लगेच पैसे ट्रान्सफर होतील तुमच्या अकाउंट मध्ये. पहिले त्यांना देऊन टाका. नाही नाही राधिके ताबडतोब देऊन टाक म्हणजे काय त्याचं तोंड एकदाच बंद होईल आणि तुझ्या दादाचं घरही सुटेल. माझ्याने पाहिलं ना स्वतःच्या भावासाठी एवढे काबाड कष्ट केले विचारीने आणि त्याचं गहाण असलेलं घर सोडून आणलं. खरंच राधिके तू जे बोलली होतीस ते करून दाखवलास. बरं चला आपल्याला जायचं ना देवळात. हो निघा तुम्ही एक काम करा तुम्ही थांबा जरा इथे आम्ही जरा तरुण मंडळी देवळात जाऊन येतो. चल चला चला या आलं या सर. गुप्ते. थँक्यू. काय रे अथर्व? डोळे बंद कर. काऊन? डोळे बंद कर. बर आता उघड. राधिका मसाले फूड प्रोडक्ट.